नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण येथे यवतमाळ जिल्ह्याबद्दल परीक्षाभिमुख माहिती बघणार आहोत। सुरुवातीला आपण प्रशासकीय माहिती बघणार आहोत। आपल्याला माहिती आहे यवतमाळ हा जिल्हा विदर्भात मोडतो। विदर्भात प्रामुख्याने एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो। विदर्भात जर बघितलं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे दोन पार्ट पडतात। यवतमाळ हा पश्चिम विदर्भात मोडतो। आपल्यासमोर जो नकाशा दिसत आहे तो प्रामुख्याने अमरावती विभागाचाच म्हणजेच पश्चिम विदर्भाचा आहे। यामध्ये प्रामुख्याने अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांचा समावेश होतो। यवतमाळमध्ये प्रामुख्याने 16 तालुक्यांचा समावेश होतो। यामध्ये बघितलं तर यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, कळंब, केळापूर, बाभुळगाव, घाटंजी, राळेगाव, मारेगाव, महागाव, दारवा, नेर, दिग्रस, आर्णी आणि झरी जांभळी इत्यादींचा समावेश होतो। यवतमाळचे आपण क्षेत्रफळ बघितले तर 13,584 चौरस किलोमीटर एवढे आहे। तर लोकसंख्येची घनता ही 204 प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे, म्हणजेच 530 प्रति चौरस मैल इतकी आहे। साक्षरता दर जर विचारात घेतला तर 80.7% इतका साक्षरता दर आहे। यामध्ये RTO कोड जर आपण लक्षात घेतला तर तो MH29 असा आहे। यवतमाळचे सध्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे आहेत, तर सध्याच्या खासदार भावना पुंडलिकराव गवळी हे आहेत। तर आपण हवामान आणि भौगोलिक विशेषता बघूया। आपल्याला माहिती आहे की यवतमाळ हा कापसासाठी प्रसिद्ध आहे, म्हणूनच येथे कापूस उत्पादन अग्रेसर असल्यामुळे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळला ओळखले जाते। या जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा आणि पैनगंगा या प्रमुख नद्या वाहतात। आंध, गोंड, परधान, टोकरे कोळी, कोलाम या प्रमुख आदिवासी जमाती तेथे आपल्याला पाहायला मिळतात। येथे अभयारण्याचा जर विचार केला तर टिपेश्वर आणि पैनगंगा यासारखी अभयारण्ये आहेत। कोलाम ही आदिवासी जात केंद्र सरकारने अतिमागास जमात म्हणून घोषित केली आहे। यवतमाळमध्ये प्रामुख्याने पैनगंगा नदीवर इसापूर हे सर्वात मोठे धरण आपल्याला पाहायला मिळते। वर्धा नदी ही यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीहून वाहते। हे लक्षात ठेवायचं की वर्धा नदी ही यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीहून वाहते। वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत जसे की बेंबळा, निरगुडा, रामगंगा आणि वर्धा नदीचा उगम हा MP मध्ये होतो, म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये होतो। बैतूल जिल्हा आहे तिथून ही वर्धा नदी आहे, आपल्याला नकाशात दिसते आहे। ही जी आहे ही पूर्व सरहद्दीहून वाहते। त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर पैनगंगा नदीचा जर विचार केला तर पैनगंगा नदी ही आहे जी नकाशात आपल्याला दिसत आहे। आणि या पैनगंगा नदीच्या अरुणावती, पूस, अडाणा, खुनी आणि विदर्भा या उपनद्या आहेत। वर्धा आणि पैनगंगा वढा, बल्लारपूर या ठिकाणी एकत्रित येतात। आपण यवतमाळ जिल्ह्यातील खनिज संपत्तीचा विचार केला तर वणी तालुक्यात चुनखडक हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळते। तर येथे धबधबा उमरखेडजवळ जेवली येथे पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आपल्याला पाहायला मिळतो। कापेश्वर येथे गंधक मिश्रित औषधी पाण्याचा झरा पाहायला मिळतो। खनिज संपत्तीबद्दल अधिक विचार केला तर डोलोमाइटचे सर्वाधिक साठे आपल्याला यवतमाळमध्ये सापडतात। त्याचप्रमाणे दगडी कोळसा सुद्धा सापडतो। यवतमाळमधील जर आपण पर्यटन स्थळाचा विचार केला तर शारदा आश्रम म्हणजे इतिहासाशी संबंधित हे पर्यटन स्थळ आहे, हे आपल्याला आढळते। यवतमाळचं जर आपण पूर्वीचं नाव बघितलं तर ते यवत किंवा यवती यवतमाळ असं होतं, पण काय झालं आजूबाजूला दाट लोकवस्ती नाही, आजूबाजूला दाट उंच झाडांची वस्ती असल्यामुळे याला यवतमाळ असं नाव पडले। नंतर ते माळावर आहे म्हणून आपण त्याला यवतमाळ असे म्हणायला सुरुवात झाली। 1347 मध्ये येथे बहमनी सल्तनतची स्थापना झाली होती। ऐन-ए अकबरी या प्राचीन ग्रंथात सुद्धा यवतमाळचा उल्लेख झालेला आपल्याला आढळतो। यवतमाळच्या उत्तर दिशेला आपण जर बघितलं तर वर्धा व अमरावती जिल्हा आहे। यवतमाळच्या जर आपण पूर्व दिशेचा विचार केला
तर पूर्व दिशेला चंद्रपूर हा जिल्हा येतो. त्याच्यानंतर जर आपण विचार केला दक्षिण दिशेचा, तर यवतमाळच्या दक्षिण दिशेला तेलंगणा राज्य व नांदेड जिल्हा येतो. आणि यवतमाळचा जर आपण पश्चिम दिशेचा विचार केला तर हिंगोली जिल्हा व वाशिम जिल्हा ह्या यवतमाळच्या पश्चिमेला येतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.